नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ अमृता पन्हाळे, शेठ विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील शिक्षिका आपणा सर्व 7वीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे। आज मराठी विषयामध्ये आपण इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 10 पंडिता रमाबाई ह्या पाठाचा अभ्यास करणार आहोत। मुलांनो, आपण या पाठाचे 2 विभाग केलेले आहेत। तर आज आपण पहिला विभाग पार्ट 1 ला सुरुवात करूया। पाठ क्रमांक 10 पंडिता रमाबाई या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर अनुपमा उजगरे। डॉक्टर अनुपमा उजगरे ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत। त्यांचे सांगी, पश्चात हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत। चांदणचुरा हा ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहे। पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचं चरित्रात्मक लेखन त्यांनी केलेलं आहे। तसेच महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश प्रसिद्ध आहे। स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केले आहे। कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलवली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती। कोलकाता शहर में देशभक्त आनंद मोहन जी ने जो स्त्रियों के लिए खास सभा बुलाई गई थी वह भारत की बुलाई गई सबसे पहली स्त्रियों की सभा थी। पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोली सारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले। पंडिता रमाबाई को उस समय बंगाली भाषा नहीं आती थी, इसीलिए उन्होंने अपनी मातृभाषा की आदत होने के कारण संस्कृत भाषा में अपना पहला भाषण किया। बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला। बंगाली भाषा में उसका अनुवाद ट्रांसलेशन किया गया। स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्ये ठरली। महिलाओं की पहली सभा, पहली स्त्री वक्ता और बताया गया पहला ही मौखिक अनुवाद यह उस सभा की खास वैशिष्ट्ये खासियत थी। स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते ही घटनाच फार आगळी वेगळी होती। महिलाओं को शिक्षण से, पढ़ाई से वंचित रखा जाता था, तभी एक परप्रांतीय परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देके महिलाओं के सभा में भाषण कर रही है, यह घटना ही थोड़ी अलग थी। आई, वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले। माँ, पिताजी और भाई के मृत्यु के बाद अकेले रहना कितना कठिन काम है, इसका अनुभव आते ही रमाबाईंनी शादी करने का निश्चय कर लिया। अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या। बहुत ही विद्वान वकील रह चुके बिपिन बिहारी मेधावी के साथ उन्होंने अपना विवाह करने का सोच लिया। त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षांचे म्हणजे त्यावेळेच्या रूढींच्या दृष्टीने फारच वाढलेले होते।
उस समय उनकी उम्र 22 साल, मतलब उस समय के कालचक्र के दृष्टि से थोड़ी ज़्यादा ही थी, क्योंकि तभी के ज़माने में लड़कियों का विवाह शादी 16-17 साल की उम्र में ही की जाती थी और रमाबाई की उम्र तभी 22 साल थी, मतलब उस कालचक्र से थोडी ज़्यादा ही थी। विवाहानंतर 2 वर्षांच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले। महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या। शादी के बाद 2 साल के अंदर ही बिपिन बाबू का निधन मृत्यु हो गई। महाराष्ट्र के जो सुधारक थे, उनकी विनती से रमाबाई अपनी छोटी नन्ही बच्ची को लेके पुणे आ गई। त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले। उनकी मतलब रमाबाई रानडे की पहली सभा न्यायमूर्ती रानडे इनके घर पे हुई। तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले। वहाँ पर ही हर सप्ताह में एक एक के घर में सभा बुलाई जाएगी, ऐसे उन्होंने बताया। बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती। एक महिला इन पुरुषों के सामने किस तरह से बोलती है, यह देखने की चाह हर पुरुष को लगी हुई थी। व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, अशी पंडिता रमाबाईंच्या व्याख्यानाच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली असे। अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानेटकरांनी लिहून ठेवलेली आहे। इस सभा में आने वाले हर पुरुष ने अपने साथ अपनी धर्मपत्नी को भी साथ में लाना है, यह उसके बगैर आपको अंदर प्रवेश नहीं मिलेगा, ऐसी पंडिता रमाबाई के व्याख्यान इनविटेशन कार्ड में, निमंत्रण पत्रिका में शर्त रखी गई थी। ऐसी याद अपने ससुर जी के साथ सभा में आई हुई काशीबाई कानेटकर जी ने लिख के रखी है। स्त्रियांनी शिकले व शिकविले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे। महिलाओं को सीखना और सिखाना भी आना चाहिए। इसके लिए उन्हें अपनी मातृभाषा का योग्य ज्ञान प्राप्त करना चाहिए। शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, अशी शिफारस त्यांनी म्हणजेच रमाबाईंनी हंटर कमिशन कडे केली। शिक्षिका के रूप में खड़ा होने के लिए स्त्री को प्रोत्साहन देके एनकरेज करने के लिए उन्हें स्कॉलरशिप देनी चाहिए, ऐसी शिफारस मांग उन्होंने हंटर कमीशन के पास की थी। अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाकारांना व धनवानांना कळवला। अनाथ, अपंग, विधवा ऐसे महिलाओं की सेवा करके उन्हें स्वावलंबी जीवन बिताना आना चाहिए, इसलिए काम करने का अपना निश्चय रमाबाई ने पूना, मुंबई, अहमदाबाद के जो सामाजिक और धनिक थे उन्हें भेजा। मतलब पंडिता रमाबाई यह चाहती थी कि जो महिलाएं हैं, जो विधवा है, अपंग है, अनाथ है, वह आत्मनिर्भर होनी चाहिए, इंडिपेंडेंट होना चाहिए, खुद का काम खुद करना। पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे का, हा विचारच काहींना पटला नहीं। पर ऐसे कार्य की समाज को क्या जरूरत है, यह विचार ज्यादा लोगों को समझ में नहीं आया।
एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली. एक अच्छे गृहस्थ ने 10,000 रुपये देकर उस रकम में, उस धनराशि में रमाबाई ने उनके 40,000 रुपये होने वाला काम करके दिखाना चाहिए, ऐसी उन्होंने शर्त रख दी. मुलांनो, या पाठावर आधारित मी तुम्हाला शब्दार्थ म्हणजेच मीनिंग्स काही दिलेले आहेत, ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. त्याचबरोबर वाक्प्रचार सुद्धा दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. आणि या पाठावर आधारित मी तुम्हाला कठीण शब्द, हार्ड वर्ड्स पण दिलेले आहेत, ते तुम्हाला 5 टाइम्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत.